गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेल्दूर आणि रानवी या ग्रामपंचायतींची कर वसुली हा विषय आता गुहागर तालुक्यात चर्चेचा झाला आहे. RGPL कंपनीकडून या तिन्ही ग्रामपंचायतींची कर वसुली झाली. या कर वसुलीचे सर्व श्रेय तिन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांचेच आहे. इतकेच काय तर भास्कर शेठ जाधव यांनीच प्रयत्न केल्याचे सरपंचांनी पत्रकार परिषदेत म्हटले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सभापतींनी केलेला जो खुलासा होता, दिलेली माहिती होती, या संदर्भात आता पत्रकार परिषदेमध्ये सरपंचांनीच खुलासा केल्यामुळे आता याला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. RGPL कंपनी ग्रामपंचायत करवसुली प्रकरणात आमदार भास्कर शेठ जाधव यांनीच प्रयत्न केले. इतर कोणी जर म्हणत असेल की आमच्या प्रयत्नामुळे करवसुली झाली तर या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नये, असे सरपंचांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच RGPL कंपनीकडून वसूल करण्यात आलेल्या 7 कोटी रकमेचे श्रेय तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सर्व मतदार बंधू भगिनी यांनाच जाते. हे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. अंजनवेल पंचायत समिती सदस्यांनी हा कर मिळवण्यासाठी प्रयत्न केला, हा आमच्यासाठी संशोधनाचा विषय आहे, असाही टोला या पत्रकार परिषदेत सरपंचांच्या बोलण्यामधून मारला गेला आहे. अंजनवेल, वेल्दूर आणि रानवी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा विषय आता राजकीय पातळीवर तापण्याची शक्यता आहे. त्या समितीमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला देण्यात आलेली नव्हती. तरी आम्ही त्या सभापतींचा सन्मान राखून तिथे या पत्रकार परिषदेसाठी गेलो होतो. तिथे कोणतीही आमच्याकडून प्राथमिक माहिती न घेता डायरेक्ट पत्रकार परिषद सुरू करण्यात आली. तिथे त्यांनी आमचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांची भावना चांगली होती. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण बाकीच्या स्टेटमेंटमध्ये नंतर आम्ही बघितलेलं आहे तर त्याच्यात असं म्हणलेलं आहे की थोडंसं राजकीय स्टेटमेंट आलेलं आहे की काही पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधींनी कंपनीच्या बाजूने बोलत होते किंवा अशा प्रकारच्या चर्चा झाल्या. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जसे तिथे म्हणलं गेलंय की आम्ही आमच्या लेवलला कंपनीचा कर मिळावा यासाठी प्रयत्न केले, तसे आम्हीही आमच्या लेवलला कंपनीचा कर मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तातडीची बैठक देऊन अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये ह्या संदर्भात बैठक घेतली. तिथे कंपनी प्रशासनाला कर भरण्यासाठी सांगितलं. त्या बैठकीच्या आधारे जेव्हा आम्ही कंपनीला पत्रव्यवहार केले त्यावेळी कंपनीने कर भरण्यास तर होकार दिलेला होता, परंतु त्यांच्या काही अटी शर्ती त्यामध्ये घातलेल्या होत्या आणि कंपनीचा कर हा आमचा स्वतःच्या हक्काचा कर असल्यामुळे त्यांच्या अटी शर्ती आम्हाला मान्य नव्हत्या, म्हणून तो आम्ही कर ॲक्सेप्ट केलेला नाही. त्याच्यानंतर पुढे आम्ही आम्हाला कोणत्याही वरतून लोकप्रतिनिधींचं सहकार्य जास्त मिळालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या अधिनियमांचा वापर करून जी काही जप्तीची कारवाई केली ती करण्यात आली होती. त्यामध्ये आम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली वगैरे असं काही केलेलं नाहीये. सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रत्येकाच्या मतानुसार आम्ही सरपंच म्हणून नंतर निर्णय घेऊन पत्रव्यवहार केलेले होते आणि जप्तीची जी कारवाई स्थगिती केली ते कंपनीने कर भरण्यास आम्हाला होकार दिल्याच्या नंतर ती आम्ही स्थगिती केली. ती स्थगिती केलेली आम्ही कुठेही जाहीर केलेलं नाही, कारण जे काही पत्रव्यवहार त्यानंतर कंपनीने केलेले आहेत त्या संदर्भात आमच्या अजून बैठका होणे शिल्लक आहेत, ग्रामसभा होणे शिल्लक आहेत. तो निर्णय आमचा काही झालेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही कुठेही जाहीर केलेलं नव्हतं. पण कदाचित पंचायत समितीमध्ये आमच्याशी थोडी पूर्वकल्पना देऊन माहिती घेतली गेली असती तर आम्ही ह्या सर्व गोष्टी तिथे सांगितल्या असत्या आणि त्या आम्हालाही जाहीर करता आलं असतं. त्याबद्दल आम्हाला थोडंसं दुःख आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की श्रेय घ्यायच्या गोष्टी आहेत तर ते श्रेय संपूर्णपणे आमच्या ग्रामपंचायतच्या अंडर असलेले सर्व ग्रामस्थ, मतदार, सरपंच असतील, सदस्य असतील यांचं श्रेय आहे ते. बाकी इतर कोणाचं श्रेय आहे असं आम्हाला तरी वाटत नाहीये. अजून एक सांगायचं असं की भास्कर शेठ जाधव साहेब सोडून इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची आजपर्यंत 4 वर्षात बैठक घेतलेली आमच्या निदर्शनास आलेली नाहीये.
दुसरा त्यांनी एक तिथे उल्लेख केलाय, त्याबद्दल पण मी बोलू इच्छिते. पंचायत समिती सदस्य मॅडमनी ह्याच्यात पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. तर आमच्या तरी निदर्शनास असं काही आलेलं नाहीये. आमच्यासाठी हा तर एक नवीन संशोधनाचाच विषय करून ठेवलेला आहे असं मला वाटतंय. असं काहीही त्यांनी सहकार्य आम्हाला दिसलेलं नाहीये. त्याबद्दल त्यांना काय बोलायचं असेल तर ते बोलतील. आणि कंपनीने जो कर भरणा केलेला आहे याचं श्रेय आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व तिन्ही गावाच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, BDO असतील, तसेच जिल्हा परिषदेचे CO मॅडम असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले. त्याच्यामुळे हे श्रेय वैयक्तिक कुणाचं नसून सर्वांचं आहे आणि कोणाच्याही पर्सनली मार्गदर्शनाखाली कोणतीही गोष्ट केली गेलेली नाही आहे. सर्वांच्या निर्णयानुसारच हे सर्व केले गेलेले पत्रव्यवहार आहेत. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला श्रेय न देता हे सर्व श्रेय आमच्या सर्वांचं आहे असं आम्ही समजतो. श्रेयवादावरून जी राजकीय खेचाखेच चालू आहे त्याचं कारण आम्हालाही समजलेलं नाहीये. कारण जेव्हा आम्ही कंपनी करासंदर्भात जे सर्व काही विषय करत होतो त्यावेळी कोणत्याही राजकीय बैठका, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही प्रतिनिधीने आमच्या कोणत्याही प्रकारच्या बैठका घेतलेल्या नव्हत्या. एक भास्कर शेठ जाधव साहेब सोडून दुसऱ्या कोणीही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या नव्हत्या. त्याच्यामुळे ही राजकीय खेचाखेच करण्याची काय आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. ह्याच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे. जेव्हा आता आमचे ग्रामपंचायतीचे जे ठराव होतील त्याच्यानंतर जो कंपनीचा कर जमा झालाय तो आम्ही आमच्याजवळ ठेवायचा किंवा कसं काय करायचं, ज्या काही आम्ही अटी-शर्ती कंपनीला घालणार आहोत त्या जर त्यांना मान्य नसतील तर जी जप्तीची कारवाई आम्ही स्थगिती केलेली आहे ती पुन्हा चालू करणार आहोत. आम्ही ती जप्तीची कारवाई कोणत्याही प्रकारे रद्द केलेली नाहीये. ती जप्तीची कारवाई आम्ही पुन्हा चालू करू आणि उरलेला आमचा 50% कर मिळवू. हा जो कर आता जमा झालेला आहे तो दंडासकट जमा झालेला नसून दंड सोडून जमा झालेला आहे. त्या संदर्भात जी बैठका होतील त्यानंतर आम्ही तुम्हाला ज्या काही अपडेट्स येतील त्या नेहमी देत राहू. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.